सांगलीत विवाहितेचा 13 लाखांसाठी छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल. माहेरहून शहरात दुकानगाळा घेण्यासाठी 13 लाख रुपयांची मागणी करून त्याकरिता विवाहितेचा छळ करून कुटुंबात जड जाईल अशी धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विवाहिता शिल्पा प्रवीण खराडे वय वर्ष 40 सध्या राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रवीण उर्फ सचिन पांडुरंग खराडे वय वर्ष 41 असासू, आशाताई पांडुरंग खराडे वय वर्ष 60, ननंद दीपश्री पांडुरंग खराडे वय वर्ष 41 राहणार श्रीमंत योगी बंगला, दत्त मंदिराजवळ गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग या तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिल्पा आणि प्रवीण यांचे 2025मध्ये लग्न झाले. लग्नात 5 तोळ्यांचे गंठण, कानातील टॉप्स, नथ, संसार सेट आणि लग्नाचा खर्च शिल्पा यांच्या कुटुंबियांनी केला. लग्नानंतर 8 दिवसातच माहेरी जाताना पतीने आमच्या घराण्याला शोभेल असे कपडे आणि दागिने घालून ये असे म्हणून हिलवले. तेव्हा माहेरहून येताना शिल्पा यांच्या वडिलांनी त्यांना 1.25 तोळ्याचा नेकलेस आणि रोख 27,000 रुपये दिले. दरम्यान पती प्रवीणने शिल्पा हिला ऑक्टोबर 2025मध्ये दुकानगाळा खरेदीसाठी माहेरहून 13 लाख रुपये आणि 1 तोळ्याची सोन्याची अंगठी आणण्याला सांगितली. लग्नात योग्य मान तसेच काही दिवसांपूर्वीच नेकलेस आणि रोख रक्कम माहेरहून आणली असल्यामुळे शिल्पा यांनी दुकानगाळ्याकरिता पैसे आणण्यास नकार दिला. आपली मागणी पूर्ण होत नसल्याचं पाहून पतीसह सासू आणि ननंद यांनी शिल्पा यांना शिवीगाळ करत त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. फेब्रुवारी महिन्यात शिल्पा यांना जबरदस्तीने माहेरी पाठवले. त्यानंतर 13 लाख रुपये आणले तरच ये असे धमकावले. तसेच पैसे नाही दिल्यास कुटुंबाला जड जाईल अशी धमकी दिली. अखेर शिल्पा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विश्रामबाग.